स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी व ह.ब.प. रंगनाथ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. कैलासवासी श्री श्रीरामप्पा आसेगावकर पुसत परिचय मेळाव्याचे जनक यांना स्मरण करून आर्यवैश्य समाज श्री नगरेश्वर देवालय पुणेद्वारा आयोजित द्विदिवसीय 8व्या वधूवर परिचय मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात करीत आहोत. जगाच्या पाठीवर आपल्या संस्कृतीचा ठसा उमटविणारा आपला भारत देश, संकटाने ज्याची पाठ कधी सोडली नाही आणि संघर्ष ज्याला कधी सुटला नाही, तो आपला महाराष्ट्र आज सुवर्ण तेजाने तळपतो आहे. आणि याच महाराष्ट्राचं गौरवस्थान म्हणजे आपलं पुणं. शिवबांचं वास्तव्य लाभलेला, ज्या महालात शाहिस्ते खानाची बोटे कापल्या गेली, तो लाल महाल, पेशवेकालीन भव्य शनिवारवाडा, नवसाला पावणारे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, मानाचा पहिला कसबा गणपती, थोर साहित्यिकांची जन्मभूमी, कलावंतांसाठी आश्रयस्थान, गायक नाट्यकलावंतांचं माहेरघर, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर असलेलं व सध्याच्या माहिती तंत्रज्ञान व संगणक क्षेत्रामध्ये विदर्भ मराठवाडावासियांसाठी कर्मभूमी ठरत असलेलं, जगाच्या नकाशावर ठळकपणे दिमाखात अग्रस्थान पटकविणारं आपलं पुणं. अशा या पुण्यनगरीत आर्यवैश्य समाज नगरेश्वर देवालयद्वारा आयोजित 8व्या वधूवर परिचय मेळाव्याच्या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याची सुरुवात आपल्या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीत करताना मनस्वी आनंद होतो आहे. उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीलाच आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश वंदनेने व देवीला प्रार्थना करून करीत असतो. देवीच्या चरणी लीन होऊन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशी आपण प्रार्थना करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम कुमारी चैताली अनिल महाजन हिच्या दुर्गा स्तोत्राद्वारे भरतनाट्यमने करीत आहोत. Hello, good morning everyone. I am Apurva Mahajan. Now my sister Chaitali Mahajan is going to perform Aigiri Nandini in Rag Punna Gaurili set to Adi Talam, and I am here to provide you some information about the dance. Padam. पदम म्हणजे पद जी अत्यंत विलंबित लयीत असतात व नर्तकी नाजूक पदन्यास करीत सात्विक अभिनयाचे भाव व्यक्त करते. ह्याचे 3 भाग असतात: पल्लवी, अनुपल्लवी आणि चरण. ह्या सादरीकरणात नर्तकीचे हावभाव महत्त्वाचे असतात. दिस डान्स depicts the story of Parvati, who was created to destroy the demons. The gods confer upon her the weapons to kill Mahishasur, who took the form of a bison. Mahishasur had been blessed with the gift of immortality, and he destroys everything. He was destined to be killed by a woman. Parvati takes the form of Durga and decides to end Mahishasur. Her wrath increases. In order to keep her calm, Lord Shankara comes to curb her anger, and peace resides once again. Thank you.
भूरि कुटुम्बिनि भूरि
धन्यवाद चैताली. कुमारी चैताली महाजन या लहान मुलीच्या उत्कृष्ट सादर केलेल्या भरतनाट्यानंतर या ठिकाणी स्टेजवर थोडी बसण्याची अरेंजमेंट आम्ही 2 मिनिटात करतो आहे पाहुण्यांच्या बसण्याची. त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरुवात होतो आहे. अधिष्ठान आहे. याकरिताच मंचावर येणाऱ्या पदाधिकारी व अतिथींना कुंकुम तिलक लावण्याकरिता मी सौ कविता कोमावार व सौ आरती पेकम यांना निमंत्रित करते. अपनी विशेष कार्यशैली से समाज में तथा अपने कंपनी में सुपरिचित, स्वभाव से अति गंभीर, पेशे से एक बुद्धिमान उच्च पदस्थ, संगणक अभियंता, वर्ष 2012 का वधूवर परिचय मेलावा एक यादगार बनाने का जिन्होंने तय किया है, ऐसे हर हुनरी व्यक्तिमत आप श्रीमान संजय जी पेकम, अध्यक्ष वधूवर परिचय मेलावा 2012, कृपया मंच पर आने का प्रयास करें. श्री अजय गादेवार से अनुरोध है, कृपया आप संजय जी को ससम्मानित मंच पर लाएं. तालियां तो बज रही है, लेकिन सभा से अनुरोध है जोरदार तालियों का. कष्टाच्या सागरातून, प्रयत्नांच्या जहाजातून, आपत्तींना तोंड देऊन यशाचे अमोल मोती मिळवणारे आर्यवैश्य समाज नगरेश्वर देवालय पुणे या संस्थेचे गेली 17 वर्षापासून अखंडितपणे कार्यरत असलेले अध्यक्ष श्री भानुदासजी वट्टमवार यांना मी मंचावर पाचारण होण्यासाठी विनंती करते. श्री लक्ष्मीकांत कोले यांना नम्र निवेदन, श्री भानुदास वट्टमवार यांना मंचावर आणण्यासाठी. खोल झरा शांत असतो, त्याप्रमाणे आत्मज्ञानाची सखोलता प्राप्त केलेल्या पुरुषाचा विचार, विवेकबुद्धी शांत व आनंद देणारे असतात. त्यांचे जीवन केवळ विचारशील नसून आचारशीलही असल्याने आदर्शवत व अनुकरणीय असते. असेच संस्थेचे एक आदर्शवत विश्वस्त आहेत श्री GL निलावार. काकांना श्री गिरीश पालारप्पार त्यांच्या आसनापर्यंत ससन्मानित आणतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांच्या कार्याने नेहमी कुठल्याही संस्थेची पदे त्यांच्याकडे आपोआप चालून येतात. सध्या ज्यांनी 3 प्रमुख पदाचा मुकुट परिधान केलेला आहे अशा माता कन्यका परमेश्वरी महिला मंडळ पुण्याच्या अध्यक्षा, महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या महिला अध्यक्षा आणि आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी सौ माधुरी कोले यांना मंचावर येण्यासाठी मी निमंत्रित करते आहे. सौ सुरेखा चाडावार, आपण कृपया सौ माधुरी कोले यांना मंचावर आणावे.
झेप असावी गरुडाची, नजर असावी ससाण्याची आणि जिद्द असावी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून निर्माण होण्याची. कुठलेही कार्य हाती घेतल्यानंतर अतिशय जिद्दीने ते कार्य यशस्वी करण्याचा हातखंडा असलेले आर्यवैश्य समाज पुण्याचे भूषण, महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अतिथी आहेत श्री नंदकुमार गादेवार. श्री संजू कोडगिरे यांना निवेदन करतो, आपण कृपया श्री नंदकुमार गादेवार यांना आदरपूर्वक मंचावर आणावे. नाशिक डोलाय तसंच आपल्या टाळ्या पण हव्या बरं का. अनेक सामाजिक संस्थेशी निगडीत, राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय, आपल्या व्यवसायामध्ये धडाडीचे निर्णय घेणारे एक यशस्वी बांधकाम व्यावसायी, ध्येयाच्या नावेत बसून प्रयत्नांची वल्ली मारली असता यशाच्या किनाऱ्याला माणूस लगेच पोचतो. या मूलमंत्राची प्रचिती घेत असलेले आजच्या मेळाव्याचे अतिथी श्री दीपक निलावार नागपूर यांना आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात श्री सुरेश कमठाणे सन्मानित मंचावर आणतील अशी मी त्यांना विनंती करते. I am really privileged to have the pleasant task of calling a special dignitary on the dais. He is highly qualified and is a prestigious person for our Arya-Vaishya Samaj. He has played a very important role as a judge of the High Court. I request Mr. Suresh Vattamwar to escort our chief guest, Mr. Sudhakar Gundewar, on the dais. With big applause. संस्काराचा झरा पावित्र्याच्या डोंगरावरून झिरपत असतो. सुसंस्कार जोपासणारी कुटुंब भाग्यवान ठरतात. संस्कार सहजपणे कुणाला देता येत नाही, परंतु ते घेता येणं सहज शक्य असतं. जखमेचा व्रण जसा लवकर मिटत नाही, तसेच संस्कार वृत्तीतून लवकर नष्टही होत नाही. या ठिकाणी हे सर्व सांगण्याचे प्रयोजन म्हणजे या भव्य दिव्य वधूवर परिचय मेळाव्याचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गेली 4 महिने कार्यकर्त्यांचे परिश्रम व या अगोदरच्या माजी अध्यक्षांनी पायंडा पाडलेले संस्कार कारणीभूत आहेत. श्री लक्ष्मीकांत कोले आणि श्री अजय गादेवार यापूर्वीच्या मेळाव्याचे अध्यक्ष यांचे सक्रिय मार्गदर्शन हे या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाचे सार आहे. माजी अध्यक्षांनी मंचावर बसण्यापेक्षा प्रेक्षकांमध्ये बसणे पसंत केले आहे, परंतु या शुभप्रसंगी आयोजकांतर्फे मी आपले शब्द सुमनांद्वारे स्वागत करते व आदरभाव प्रकट करते. श्री दिलीप कुंदकुर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण कृपया समोर बसण्याची व्यवस्था करा. या ठिकाणी निरनिराळ्या गावाहून आर्यवैश्य समाजाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित झालेले आहे. वेळेअभावी प्रत्येकांची नावे जाहीर करणे शक्य नाही, परंतु सर्व मान्यवर पदाधिकारी, उपवर उपवधू, त्यांचे पालक व सर्व समाज बंधू भगिनींचे आर्यवैश्य नगरेश्वर देवालय पुणे या संस्थेद्वारा मी शब्दसुमनांद्वारे स्वागत करतो. या ठिकाणी श्री संजय पेकम यांचे आईवडील आले असतील तर त्यांनी देखील कृपया समोर बसावं ही नम्र विनंती करतो.
US मध्ये काही काळ वास्तव्यात असलेला, IT क्षेत्रामध्ये उच्च पदावर कार्यरत असलेला आपला गुणी मुलगा संजय आर्यवैश्य समाजाच्या कार्यात स्वतःला झोकून मेहनत करताना बघून निश्चितच आम्हा सर्वांचे हृदय आनंदाने आणि अभिमानाने भरून येत आहे. आर्यवैश्य समाज पुणे निश्चितच आपला ऋणी आहे. या प्रसंगी असे म्हणावेसे वाटते, पुत्र असावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. उद्घाटन सोहळ्याची पुढील कडी गुंफण्यासाठी सौ प्रांजलीस आमंत्रित करतो. दीप हे भारतीय संस्कृतीतील ज्ञानाचे आणि मांगल्याचे प्रतीक. म्हणून कुठल्याही मंगलमय कार्याची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करून करीत असतो. आजच्या परिचय मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक आदरणीय श्री सुधाकरराव गुंडेवार व मंचावरील सर्व मान्यवर माता कन्यका परमेश्वरीच्या प्रतिमेला व ह.भ.प. रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करतील व दीपप्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन करतील अशी आयोजकांच्या वतीने मी त्यांना विनंती करते. हॅलो. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
धन्यवाद प्रज्वल कोंडावार. आरती म्हणजे प्रज्वलित निरांजन पणती किंवा तपकात दिवा ठेवून देव देवता गुरुजन ऋषीमुनी व श्रद्धेय व्यक्तीला वस्तूला आणि वास्तूला ओवाळण्याच्या विधीला आरती म्हणतात. माता कन्यका परमेश्वरीच्या पूजनानंतर आरती करण्यासाठी आमंत्रित करीत आहोत सौ सविता पेकम आणि सौ मीरा कोडगिरे यांना. आणि आरती म्हणण्यासाठी आमंत्रित आहेत सौ प्रांजली कोंडावार, सौ सुनीता वट्टमवार, सौ अनिता काप्रतवार, सौ वंदना मालसेटवार आणि सौ स्मिता जवाजीवार. नमो नमो तुझ देवी कन्यके, तव चरणाची सेवा घडू दे, तव चरणाची सेवा घडू दे. नमो 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 तुझ देवी कन्यके, भक्ती सुमाची गुंफुली माला, भक्ती सुमाची गुंफुली माला, आज वाहतो तव चरणाला, पुरवी कामना आशीर्वच दे, पुरवी कामना आशीर्वच दे. नमो 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 तुझ देवी कन्यके, भावसुमन हे असे सुगंधित, भावसुमन हे असे सुगंधित, कंठ मधुर तव असे भावगीत, कंठ मधुर तव असे भावगीत. आज एकदा तेच गाऊ दे, तव चरणाची सेवा घडू दे, तव चरणाची सेवा घडू दे. नमो 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 तुझ देवी कन्यके, तव चरणाची सेवा घडू दे, तव चरणाची सेवा घडू दे. नमो 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 तुझ देवी कन्यके. धन्यवाद. धन्यवाद सौ प्रांजली कोंडावार आणि टीम. आम्ही मंचावर स्थानापन्न झालेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत गीताद्वारे स्वागत करीत आहोत. स्वागत गीत सादर करीत आहे सौ प्रांजली कोंडावार, सौ गौरी पारसवार, सौ गायत्री पारसवार, सौ रेणू उल्लंगवार आणि सौ श्रद्धा जवाजीवार. हॅलो. स्वागतं शुभ स्वागतं, अथ स्वागतं शुभ स्वागतं, स्वागतं शुभ स्वागतं, अथ स्वागतं शुभ स्वागतं. आनन्द मङ्गल मङ्गलम्, आनन्द मङ्गल मङ्गलं, मितप्रियं भारती भारतं, मितप्रियं भारती भारतं. स्वागतं शुभ स्वागतं, अथ स्वागतं शुभ स्वागतं. नित्य निरंतरता नवता, मानवता समता ममता. नित्य निरंतरता नवता, मानवता समता ममता. सारथी साथ मनोरथ का, सारथी साथ मनोरथ का, जो अनिवार्य
अतिशुभं संकल्प अभिमत अतिशुभम् आनन्दमङ्गलमङ्गलम् आनन्दमङ्गलमङ्गलं नितप्रियं भारति भारतं नितप्रियं भारति भारतं स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् सानि దని దప దప గప ససని దని ని దప దప గ సాగ గప పద దని ని సా సాగ గప పద దని ని సా సాగ గప పద దని ని సా कुसुमित नई कामनाए सुरभित नई साधनाए कुसुमित नई कामनाए सुरभित नई साधनाए मैत्री मत की आंगन में मैत्री मत की आंगन में प्रमुदित बंधु भावनाए प्रमुदित बंधु भावनाए शाश्वत सुविकसित इति शुभं शाश्वत सुविकसित इति शुभम् आनन्दमङ्गलमङ्गलम् आनन्दमङ्गलमङ्गलं नितप्रियं भारति भारतं नितप्रियं भारति भारतं स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् स्वागतं शुभ स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम् धन्यवाद. काय चाललं? स्मरणिका घरी गेलीच पाहिजे. यंदा लग्न झालंच पाहिजे. स्मरणिका घरी गेलीच पाहिजे. यंदा लग्न झालंच पाहिजे. थांबा थांबा एक मिनिट थांबा. झालं काय पहिले ते सांगा. काय गोंधळ चाललाय? काय गोंधळ चाललाय? काय आहे का हे स्मरणिका? कशासाठी हवी ही स्मरणिका? समाजामध्ये काय हा गोंधळ सुरू आहे स्मरणिकेचा? आम्हाला स्मरणिकेबद्दल काही बोलायचं आहे तुमच्या सोबत. बोला पण थोडा आम्हाला पहिले सांगा तर स्मरणिका आहे काय? स्मरणिका माहित नाही कसं होणार आपल्या समाजाचं? स्मरणिकेमध्ये उपवर उपवधूंची संपूर्ण माहिती असते. पण हो, हे माहिती सगळी इंटरनेटवर उपलब्ध असतं. गावागावामध्ये आजकाल इंटरनेट उपलब्ध आहे. हो, गावागावामध्ये इंटरनेट उपलब्ध आहे, पण काही प्रमाणामध्ये इंटरनेटवर जी माहिती असेल ती अपडेटेड असेल असे नाहीच ना, पण जी स्मरणिकेमध्ये नक्कीच असेल. अरे अपडेटेड म्हणजे नक्की काय? स्मरणिकेचा उपयोग काय ते आम्हाला कळू द्या. विस्तारित चला माहिती द्या उपयोग तर म्हणजे. सांगा एकदा पहिले. जर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती अण्णा देऊ शकतील. अण्णा इथे उपलब्ध ठीक आहे, आहेत. अण्णा. अण्णाला देऊ द्या. अण्णा आम्हाला सांगेल काय आहे. स्मरणिकेचं तुम्ही व्यवस्थित महत्त्व जाणून घ्या. स्मरणिका समाजाच्या प्रत्येक घरी पोहोचली पाहिजे. प्रत्येक घरी पोहोचल्यानंतर सुद्धा प्रत्येक व्यक्तीला माहीत असलं पाहिजे. नाते जुळवण्यासाठी हे एक विशेष महत्त्व आहे, कारण की त्या लोकांशिवाय त्या स्मरणिकेशिवाय तुमचं काही होऊ शकत नाही. आज नेटवर उपलब्ध आहे, मान्य आहे, परंतु ते सगळे वापरू शकत नाही. त्यामुळे स्मरणिका घ्या, शोध बंधनाचे करा आणि शोध करा.
ठीक आहे, आम्हाला याच्याबद्दल थोडासा विचार करावा लागेल विचार आम्हाला. करायला लागेल आणि आम्हाला त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही कितीही विचार करा, परंतु तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. ठीक आहे, चालेल. स्मरणिका कशासाठी? स्मरणिका कशासाठी? जीवनसाथीच्या शोधासाठी. आणि जर हे बिल आपण पास नाही केलं तर स्मरणिका घरी गेलीच पाहिजे. लग्न झालंच पाहिजे. स्मरणिका घरी गेलीच पाहिजे. यंदा लग्न झालंच पाहिजे. स्मरणिका घरी गेलीच पाहिजे. यंदा लग्न झालंच पाहिजे. आपली सरकार वाचवण्यासाठी आपल्याला स्मरणिका पास करावीच लागेल. त्यामुळे आपल्याला अण्णांना सपोर्ट करावाच लागेल. स्मरणिकेशिवाय पर्याय नाही. शांत शांत. स्मरणिकेशिवाय पर्याय नाही. ठीक आहे अण्णाजी, आम्हाला तुमची मागणी मान्य श्री मधुकर चिद्रवार, आपण कृपया मंचावर यावं. अध्यक्षीय बैठकीनंतर आम्ही या निर्णयावर पोहोचलो आहे की आम्हाला तुमची मागणी मान्य आहे आणि आम्ही स्मरणिका पास करतोय. धन्यवाद. स्मरणिका आली. स्मरणिका आली. स्मरणिका आली. आली रे आली. आली. आली रे आली. स्मरणिका आली. आली रे आली. स्मरणिका आली. आर्य वैश्य युवा कार्यकर्ते, आपण स्मरणिका प्रकाशनासाठी Thank you. वापरलेल्या आपल्या कल्पक बुद्धीला मी सॅल्यूट करतो. शोध नात्यांचा ही थीम घेऊन अतिशय उत्कृष्ट अशा स्मरणिकेचे रीतसर प्रकाशन झालेले आहे. शोध नात्यांचा ही थीम घेऊन अतिशय उत्कृष्ट अशा स्मरणिकेचे रीतसर या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे. ही स्मरणिका तयार करण्यासाठी श्री मधुकर चिद्रवार व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले आहे. सभेला नम्र विनंती करतो, या संपूर्ण टीमसाठी आपल्या जागेवर उभं राहून कृपया टाळ्यांचा गजर करावा. धन्यवाद. एखादा कार्यक्रम सुंदर मनमोहक होण्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभत असतं. एखादे दृश्य पडद्यावर फक्त 5 ते 10 मिनिटच दिसतं, परंतु ते प्रभावी करण्यासाठी कलाकाराला तितक्याच तासांची अथक मेहनत घ्यावी लागते. या ठिकाणी समई अतिशय सुंदररित्या सजवल्या गेली आहे. सौ सीमा गादेवार व सौ साधना राजकुंठवार यांच्या परिश्रमातून आणि कलेतून. तर या ठिकाणी आपलं लक्ष वेधून घेणारी रांगोळी रेखाटली आहे. कुमारी निवेदिता चिंतलवार आणि सौ साधना राजकुंठवार. सभागृहाला नम्र निवेदन करते, आपण टाळ्याच्या गजरात या कलाकार भगिनींचं कौतुक करावं. धन्यवाद. यानंतर पुढील कार्यवाहीकरिता मी आमंत्रित करते श्री विनायक पालकृतवार. धन्यवाद प्रांजलीताई. सर्वप्रथम आपल्या संस्थेचे सेक्रेटरी श्री किशोरजी पारसेवार यांचा सत्कार व मनोगत होईल. सत्कारासाठी मी आमंत्रित करतो श्री व्यंकटेश पांपटवार यांना विनंती करतो की त्यांनी किशोरजी पारसेवार यांचा सत्कार करावा. व्यासपीठावरती यायचे. श्री व्यंकटेश पांपटवार
हे आपल्या संस्थेच्या सचिवाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहेत. आपल्या संस्थेचे सेक्रेटरी उच्च शिक्षित, मनमिळावू, कष्टाळू आणि धडाडी या सर्व गुणांनी परिपूर्ण असणारे व्यक्तिमत्व आपण 1994 मध्ये मराठवाडा युनिव्हर्सिटीमधून BE झालात. वाढोणा नावाच्या छोट्याशा गावातून औरंगाबादला 1800 रुपयात नोकरी केलेली आहे. त्यानंतरच्या काळात पुणे येथील इंड्रॉन्स कंपनीमध्ये सुद्धा त्यांनी नोकरी केली. मुळातच त्यांचा स्वभाव इंडस्ट्रियलिस्ट होण्याचा असल्याने आपले मन काही नोकरीत रमेना. पण पुण्यामध्ये ओळखी नाही, व्यवसायाचा पिंड नाही, फायनान्शियल बॅकग्राऊंड नाही आणि व्यवसायासाठी जागासुद्धा नाही. इतकी नकार घंटा असताना मन काही स्वस्थ बसू देईना. म्हणूनच घरी एक कॉम्प्युटर घेऊन त्यांनी आपल्या बिझनेसचा श्री गणेशा केला. वर्कशॉपसाठी जागा नसल्याने फक्त डिझाईन ॲक्टिव्हिटी सुरू केली आणि इतर कंपन्यांकडून माल तयार करून ऑर्डर सप्लाय केल्या. त्यानंतर हळूहळू स्वतःची ॲडव्हान्स मशिनरी विकत घेऊन व्यापक प्रमाणात प्रोडक्शन सुरू केले आणि आज आपले वार्षिक टर्नओव्हर आहे सुमारे 20 कोटी रुपये. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. सगळ्या बंधू भगिनींना मी विनंती करतो की त्यांनी टाळ्या वाजवून यांचं कौतुक करावं. याही पुढे जाऊन त्यांनी आपले उत्पादन फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही एक्सपोर्ट केलेले आहे. त्यांच्या प्रॉडक्ट गुणवत्तेबद्दल त्यांना क्वालिटी अवॉर्डने सन्मानित केले. तसेच त्यांना गोदरेज कंपनीने सुद्धा सन्मानित केले. ऑटोलाईन कंपनीने सुद्धा त्यांना बेस्ट सप्लायर अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. एवढेच काय, पण याही पुढे जाऊन सन 2010 मध्ये आपल्या उद्योगरत्न अवॉर्डने पार्सेवार यांना उद्योगरत्न अवॉर्ड देऊन त्यांचाही त्या प्रसंगी सन्मान करण्यात आला. ह्या बाबी लक्षात घेऊन एक ह्यांच्याविषयी मला 2 शब्द आठवतात. दुआ करते हैं हम सर झुका के, दुआ करते हैं हम सर झुका के, ए यार तू अपनी मंजिल पाले, अगर तेरी राह में अंधेरा आया तो रोशनी के लिए खुदा हमें जलाए. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो की किशोर पारसेवारांनी आपले मनोगत व्यक्त करावे. किशोरजी पारसेवार. आत्ताच माझे मित्र सहकारी विनायक पालकरत्वार यांनी माझ्याबद्दल जे शब्द सांगितले, मला माहीत नाही की मी यास किंवा या शब्दा पात्र आहे किंवा नाही. जरी नसेल तरी आणखीन जास्तीत जास्त पुढे प्रयत्न करत राहील ही मी अपेक्षा करतो. आर्यवैश्य माता कन्यका परमेश्वरी व आर्य वैश्यभूषण वेदांत केसरी हरिभक्तपरायण रंगनाथ महाराज परभणीकर. आज आपण ज्या क्षणाची वेळेची कित्येक दिवस वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे आजचा पुणे हा खास मेळावा. या भव्य दिव्य समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री सुधाकर गुंडेवार, निवृत्त न्यायमूर्ती, श्री दीपक निलावार, नवनिर्माण समिती दिल्ली अध्यक्ष, व श्री नंदकुमार गादेवार, सर्वांचे आवडते असे व्यक्तिमत्व, व पुणे शहराचे अध्यक्ष श्री भानुदास
वट्टमवार व या मेळाव्याचे किंवा हायटेक मेळाव्याचे आय टीमधले एक्सपर्ट्स श्री संजय पेकम, या संस्थेचे विश्वस्त GL निलावार व सौ माधुरीताई कोले, महाराष्ट्र आर्यवैश्य महिला महासभा, समोर जमलेले सर्व मान्यवर व उपस्थित बंधू भगिनींनो, सप्रेम नमस्कार. पुणे मेळावा म्हटले की सर्वांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळेच प्रत्येक मेळावा हा जास्तीत जास्त चांगला कसा होईल या दृष्टीने सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी अहोरात्र 3 ते 4 महिने झाले सतत झटून सर्वांनी तन मन धन लावून जास्तीत जास्त हा सुद्धा मेळावा चांगला कसा होईल यासाठी प्रयत्न केला आहे. यावेळेससुद्धा सर्व समाज बांधवांनी आर्थिक मदतसुद्धा न भूतो न भविष्यतो अशी सर्व समाज बांधवांनी केली. त्याबद्दलसुद्धा मी सर्व समाज बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो. यावेळेससुद्धा आपण अतिशय चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने SMS वेळेवर पाठवणे, ईमेल करणे किंवा वेबसाईटमध्ये अपडेटेड डाटा ठेवणे, या वेळेस आपण अशा प्रकारचा कार्य केलेले आहे. याशिवाय ऑनलाईन अपलोड हे जे बायोडाटा आहे वधूवर आणि उपवर आणि उपवधू यांसाठी, अशा प्रकारे जेवढे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त चांगले हा मेळावा कसा होईल यासाठी प्रयत्न केला आहे. यापुढे मी सध्याच्या परिस्थितीबद्दल 1-2 शब्द बोलू इच्छितो. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त टेन्शनचे काम म्हणजे मुलामुलीचे लग्न. कारण आपला समाज खूप विस्तारलेला आहे. त्यामुळे इकडे इतके दूर जाऊन स्थळ पाहणे किंवा कठीण होत चालले आहे व वेळेचा सुद्धा ताळमेळ बसत नाही. त्यामुळेच मेळावा हा असा प्लॅटफॉर्म आहे की तेथे सर्व उमेदवार सर्व राज्यातून किंवा विदेशातून सुद्धा वेळ काढून इथे येतात आणि म्हणूनच जास्तीत जास्त मेळाव्याचा उपयोग करून घ्यावा. लग्न करायचे म्हटले की सर्व वधूवरांच्या मनामध्ये काहीतरी धाकधूक निर्माण होते. आपला जोडीदार कसा असेल किंवा सर्व पालकांनासुद्धा आपली सून किंवा जावई कसा असेल, तर सर्वांचे उत्तर असेल की चांगला. चांगला या शब्दाची डेफिनेशन काय असेल, तर माझ्या मते सर्वसाधारण महत्त्व देतो तो की या सुंदर किंवा तो किंवा ती सुंदर असली पाहिजे, किंवा तो घरात एकटा राहतो का, किंवा त्याचे अमके पॅकेज आहे का, किंवा त्याची प्रॉपर्टी जास्त आहे का, अशा प्रामुख्याने आपण या प्राधान्य देणाऱ्या गोष्टी आहेत. तर माझ्या मते इथे आपण हे विचार जर केले तर पुढील 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये आपल्याला त्या विरुद्ध परिस्थिती पाहायला मिळेल. सुंदर असेल पण प्रेम किंवा प्रेमळ नाही तर सुंदरता ही कुरूपता वाटू लागते. पॅकेज खूप आहे पण स्वतःच्या पत्नीसाठी किंवा पतीसाठी वेळ नाही तर पॅकेजची आवश्यकता वाटत नाही आपल्याला. वडिलोपार्जित प्रॉपर्टी खूप होती, मुले पुढे चांगले निघाले नाही म्हणून प्रॉपर्टीचे महत्त्व वाटत नाही. पती पत्नी दोघांकडे पण मुलांसाठी वेळ नाही. मुले बिघडली तर आपण म्हणतो लक्ष द्यायला घरात कोणी नाही. असे अनेक उदाहरणे आपण आपल्या समाजामध्ये किंवा इतर समाजामध्ये पाहावयास मिळतील. म्हणून सुंदरता, पैसा किंवा एकटेपणा एवढा विचार आपला जोडीदार निवडू नये, तर त्यासोबत त्याचा स्वभाव, आचार, विचार, संस्कार, महत्त्वाकांक्षा अशा काही विविध बाबींचा विचार करून जोडीदार निवडावा. जास्त वेळ न घेता जाता जाता मी 2 शब्द इथे बोलेल. मनी इज स्मॉल कॉईन, हेल्थ इज बिग कॉईन, लव इज लकी कॉईन, रिलेशनशिप इज स्वीट कॉईन, बट उपवर उपवधू आर गोल्ड कॉईन. कीप इट अप. ऑल द बेस्ट. धन्यवाद किशोरजी. पुढील कारवाईसाठी मी उदयजी कोंडावर यांना विनंती करतो.
आपला जन्म 20 ऑगस्ट 1972 रोजी मराठवाड्यातले गंगाखेड या लहान गावी झाला. उच्च शिक्षित होण्यासाठी मोठ्याच शहरातून शिक्षण घेणे आवश्यक आहे ही समज खोटी ठरवत आपण BE व MBA पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून तरुण पिढीसाठी एक आदर्श प्रस्थापित केले. आपल्या नोकरीची सुरुवात आपण टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीद्वारे सुरू केली व याच कंपनीतर्फे आपण 7 वर्षे US मध्ये नोकरीनिमित्त वास्तव्य केलेले आहे. परंतु आपल्यावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव झालेला दिसून येत नाही. सध्या आपण कॉग्निजंट या नामांकित कंपनीमध्ये असोसिएट डायरेक्टर या पदावर कार्यरत असून आपले वैयक्तिक जीवन सुखसमृद्धीने बहरलेले आहे. आपण सौ आरती यांच्याशी विवाहबद्ध झाला आहात. आपली संसारवेल कुमारी सेजल व कुमारी शताक्षी या 2 मुलींच्या रूपात बहरलेली आहे. आपण अशा प्रकारे समृद्ध जीवन जगत असताना समाज बांधवांसाठी कार्य करण्याची आपली धडपड व आवश्यक तेव्हा भरघोस आर्थिक मदत करणे या गोष्टी निश्चितच कौतुकास्पद व दुर्मिळ अशा आहेत. आपण सामाजिक क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा यूथ विंगचे अध्यक्षपद भूषवित असून समाजातील गरीब मुलांसाठी शैक्षणिक निधी जमा करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असता. आपण पुणे येथे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मुलामुलींसाठी 2 मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेली आहेत. आपण सातासमुद्रापलीकडे म्हणजे US मध्ये शॉलेट या गावी पब्लिक स्किल इम्प्रूव्हमेंट या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. आपलं हे कार्य व धडाडी वृत्ती बघूनच या वर्षीच्या आर्यवैश्य वधूवर परिचय मेळाव्याचे अध्यक्षपद आपणास बहाल करण्यात आले आहे. हे व्यक्तिमत्व दुसरं कोणी नसून तरुण व तडूबदार नेते श्री संजय पेकम हे आहेत. आपल्यापैकीच एक दानशूर समाज बांधव श्री राजेश मामिडवार यांना श्री संजय पेकम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. धन्यवाद श्री राजेश मामिडवार. श्री संजय पेकम, आपण कृपया प्रास्ताविक भाषण करून सभेला संबोधित करावे. समाजदैवत वासवी माता, कन्यका परमेश्वरी व वेदांत केसरी रंगनाथ महाराज, माझ्या परिवाराचे गुरुवर्य श्री नागनाथ शास्त्री कोटगीरकर यांना प्रथम पुष्पांजली वाहतो. आदरणीय प्रमुख पाहुणे व मंचावरील उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. आपल्या सर्वांची हक्काची संस्था श्री नगरेश्वर देवालय पुणे यांनी मला जेव्हा हा म्हणाले की तुम्ही ह्या 2012चं अध्यक्षपद घ्याल का, मला खरं तर आश्चर्याचा धक्काच बसला. कारण माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला ही संधी देऊन ह्या समाज संस्थेचं हे फार मोठं मोठेपण आहे ह्याच्यातच दिसतं की समाजाची ही संस्था मागच्या 20 वर्षापेक्षा जास्त काळानंतर लोकांमध्ये कार्य करते, आपले वेगवेगळे कार्यक्रम घेते आणि त्यातूनच हे समाजाची त्यांची विश्वास की नवीन कार्यकर्ते निर्माण करण्याची जी हे आवड आहे त्यांना त्यातून दिसून येतं. आणि मला हे आवर्जून उल्लेख करावं वाटतं की श्री नंदकुमार गादेवार व भानुदास वट्टमवार यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी आणि माझ्या सर्व मेळाव्याच्या कमिटी बांधवांनी आम्ही ती विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सर्व समाज बांधवांना 2 दिवसानंतर दिसून जाईल. एक महत्त्वाचं म्हणजे सर्व समाज बांधवांचे म्हणजे मेळावा म्हणजे की मोठी गोष्ट असते की त्याची पूर्ण तयारी मागच्या 3 महिन्यापासून कार्यकर्ते झटत आहेत आणि एवढा मोठा कार्यक्रम म्हणजे मोठी आर्थिक नीड असतेच. तर काही शिल्लक दिवसातच आमच्याकडं 22 लाखापेक्षा जास्त निधी जमा झाला, तोही अगदी काही कालावधीतच. हा सर्व समाजांचा हे संस्थेवर असलेलं विश्वासाचं प्रतीक आहे मला वाटतं. कारण एवढी मोठी रक्कम जमा करणं थोड्या दिवसात हे छोटं काम नाही आहे.
तर आणि सर्व मुख्य म्हणजे सर्व पदाधिकारी किंवा जे आम्ही मेळाव्याची कमिटी केली हे स्वनिर्मित, की प्रत्येकाला चॉईस दिला की तुम्हाला काय काम करायला आवडतं आणि तुम्ही काय करू इच्छिता. कारण कुठं कार्य करणं हे आपण लादण्यापेक्षा जर कोणी स्वतःहून करत असेल तर तो मनपूर्वक अगदी डेडिकेशन पॅशनेटली करतात आणि हे सर्व छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला दिसून येतं. तर या सर्व समाज बांधवांची किंवा माझ्या कार्य करण्याची जी मोठी मदत मला आहे त्यानिमित्त मला एक छोटासा शेर आठवतो कि मुश्किल राहें भी आसान हो जाती है, हर राह पर पहचान हो जाती है, जो लोग मुस्कुरा के करते हैं काम किस्मत उनकी गुलाम हो जाती है. तर कुठलीही अडचण आली तर सगळे कार्यकर्ते अगदी सज्ज आहेत, कुठलीही हेल्प करायला, एकूण एकाला मदत करायला, काहीही अगदी प्रत्येक गोष्ट करायसाठी. यावर्षी मग आम्ही नवीन प्रत्येकाला एक ओढ असते की पुण्यामधील मेळावा म्हणजे नवीन काय नवीन करू शकतो. तर यावर्षी आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या, मीटिंग झाल्या आणि समाज बांधवांनी की सर्वात वेगवेगळे सजेशन्स आले होते की समाज बांधवांच्या की काही प्रतिक्रिया आल्या होत्या मागच्या वेळामध्ये किंवा मागच्या वेळामध्ये आपण काय करू शकलो, त्याच्यापेक्षा नवीन काय करू शकतो, ही आम्ही सर्व समाज बांधवांच्या वेगवेगळ्या मीटिंग झाल्या. त्यानिमित्ताने मग आम्ही काही नवीन गोष्टी झाल्या की MMS, इंटरनेट, ईमेलद्वारे सर्वांना पब्लिसिटी केली, न्यूजपेपर, प्रत्येक गावोगावी पत्रिका पाठवल्या आणि जास्तीत जास्त मुलींचा बायोडेटा जमा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. ऑनलाईन सिस्टम ओपन करून की बऱ्याचदा पोस्टानं भेटला का नाही, पालकांना काळजी असते, त्यांचे फोन येतात की आमचा खरंच भेटला का, मुलीचा बायोडेटा आला का. तर त्यामुळे आम्ही ऑनलाईन सिस्टम निर्माण केली की त्यांनी आपल्या गावोगावी इंटरनेटवर कुठूनही सबमिट करू शकतात बायोडेटा आणि तो स्मरणिकेमध्ये पब्लिश होऊ शकतो. यावर्षी आम्ही प्रथमच की मुला मुलींच्या सोबत त्यांचे मामे गोत्रासोबत मामांचं आडनाव पण टाकतोय की त्यामुळे काय होईल की दोन्ही कुटुंबाची अगदी डोळ्यासमोर आपले दोन्ही कुटुंब उभे राहतात की पालकांना डिसिजन घेणं खूप सोपं होऊन जाईल. तर आम्ही एक नवीन पायंडा पाडतो की अशी अजून एक समाज बांधवांचीच प्रतिक्रिया होती की एका वेळेस 50 जास्त जणांचा परिचय द्यावा, मुलांचाच सारखा, त्यामुळं मुली वधू पिते शांतपणे पाहू शकतात परिचय. आणि असे 50 जणांचा परिचय झाला की लगेच त्या 50 जणांपैकी जो चांगला परिचय त्याला लगेच आम्ही बक्षीस देणार आहोत. त्या व्यतिरिक्त की सर्व शेवटी लकी ड्रॉ 3 मुलांसाठी आणि 3 मुलींसाठी असे लकी ड्रॉ तर वेगळे काढणार आहोत, त्या व्यतिरिक्त हे बक्षीस देणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी अजून नवीन करतोय की हा जो मेळावा आता चालू आहे, म्हणजे तुम्ही इथं उपस्थित आहेत, आपले बरेच समाज बांधव पूर्ण भारताबाहेर विखुरलेले आहेत, ते प्रत्येकजण हा मेळावा आत्ता या क्षणी पाहू शकतात. हा मेळाव्याचं लाईव्ह वेबकास्ट चालू आहे. की त्याद्वारे काय होईल की प्रत्येक समाज बांधव कुठेही अमेरिकेत असू, सिंगापूरला असू, कुठल्याही देशात असू, तो आत्ता हा बघू शकतो. हे लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक तासाच्या क्लिप्स की बाबा कधी कोणाला वेळेनुसार शक्य नाही होणार तर प्रत्येक क्लिप्स, प्रत्येक ह्या गोष्टी ऑफलाईन इंटरनेटवर अपलोड होणार आहेत, तर ते पुन्हा प्ले करू शकतात. काही मुलींचा परिचय पाहू शकतात यूट्यूबवर, फेसबुकवर, ही सर्व माहिती केव्हाही पाहू शकतील. ही पण आम्ही व्यवस्था केलेली आहे. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी जे कार्यकर्त्यांची मोठी फळी लागते आणि त्यासोबतच काही जुने जाणकार लोक आहेत की त्यांचा जुना अनुभव आणि नवीन कार्यकर्त्यांची एक नवीन उर्मी, ह्या दोन्हीचा आम्ही संगम साधून वेगवेगळ्या कमिटी स्थापन केल्या आणि त्या सर्वांना त्यांची जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडली. काय समाज बांधवांना आणखी एक विनंती की त्यांना जर समजा काही सूचना असेल तर आम्ही सूचना पेटी ठेवलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी आणि मेळाव्याच्या शेवटी न ओपन करता आम्ही प्रत्येक 2 तासाला त्या सूचना पेटी पाहणार आहोत की त्यापैकी आपल्या काही सूचना असतील की काही ज्या अंमलात आणू शकू, हे लगेच आम्ही अंमलात आणायचा प्रयत्न करू. कारण मेळावा झाल्यावर काय झालं हे सांगण्यापेक्षा लगेच आम्ही काय सुधारू शकू हे आम्ही प्रयत्न करू. तर कृपया तुमच्या काही सूचना असतील तर जरूर आम्हाला द्या. प्रत्येक समाज बांधवांना डायरी दिलेली आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक कमिटीचे मुख्य अधिकारी आणि त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा पेटीमध्ये फीडबॅक टाकू शकता. कृपया आम्हाला फीडबॅक द्या. ही जे कार्य मागच्या 2 महिन्यापासून करतो यामध्ये मला एक स्वतःला असा एक आत्मिक आनंद आणि ऊर्जा भेटते की यामुळं समाजाचा ध्वज पुढे फडकत राहील याची मला खात्री आहे. आणि जे समाज बांधव आपल्या नात्यांच्या शोधात आले आहेत की कोणी वधूसाठी, कोणी वरासाठी, मला त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या हा शोध नात्यांचा इथं पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद श्री संजय पेकम. आपण मांडलेले विचार तरुण पिढी निश्चितच आत्मसात करतील असा आम्हाला विश्वास आहे.
यानंतर पुढील कार्यवाही करता सौ वंदना मालशेटवार. नमस्कार. यानंतर आपल्याकडे आपल्या संस्थेचे विश्वस्त श्री GL नीलावार साहेबांचा सत्कार होणार आहे आणि त्या सत्कार करण्यासाठी मी श्री आनंद लादे यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन श्री नीलावारांचं स्वागत करावं. आपल्या समाजाचे विश्वस्त श्री नीलावार साहेब गव्हर्मेंटला सर्वात जास्त रेव्हेन्यू मिळवून देणाऱ्या एक्साईज डिपार्टमेंटमधून सुप्रिटेंडेंट या उच्च पदावरून रिटायर्ड झाले. आपले अनुभव, आपले कार्य आपल्या समाजाला फारच उपयोगी ठरतात. आपल्या समाजातील कोणाचेही काम ते निःशुल्कपणे आणि प्रायोरिटीने करतात. मला वाटतं यासाठी नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजे. आपण कार्यरत असताना गव्हर्मेंटला सर्वाधिक रेव्हेन्यू मिळवून दिल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पारितोषिकाने गौरवण्यात आले आणि या पारितोषिकाचे संपूर्ण श्रेय ते श्री अरुण बोंगिरवार साहेबांना देतात. 2003 साली आपल्या समाजाने समाजभूषण पारितोषिक सुरू केले. त्याचा सर्वप्रथम बहुमान श्री GL नीलावार साहेबांना मिळाला. त्यांना आर्यभूषण, नॅशनल अवॉर्ड फॉर सोशल वर्क, तरुण भारत समूहातर्फे भूमिपुत्र पुरस्कार व लातूरला लोकराज्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच त्यांनी एका शाळेचा जीर्णोद्धार केला व त्याच शाळेत त्यांच्या आईवडिलांच्या नावाने स्कॉलरशिपही सुरू केली. आजही या वयात त्यांचा कामाचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. श्री नीलावार साहेबांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे अनुभव आमच्याशी शेअर करावे. नीलावार साहेब. मी आभारी आहे आपण मला ही बोलण्याबद्दल संधी दिलेली आहे. सर्वप्रथम थोडंसं अच्छा सर्वप्रथम कुमारी चैताली अनिल महाजन याचं मी कौतुक करतो. त्याप्रमाणे सर्व पदाधिकारी व अतिथी त्यांनी अथीव परिश्रम जे केलेलं आहे त्यांच्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. संस्थेचे सचिव आची उत्साही आणि उच्च शिक्षित असलेले त्यांचेही मी कौतुक करतो. त्यांनी जे शून्यातनं जे निर्माण केलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. ते सुद्धा वाढोणा गावचे आहेत, माझ्याच गावचे आहेत. त्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. तरी त्यांना एवढं सांगायचं आहे की याच्यानंतर त्यांनी आपलं करिअर मेंटेन करायला पाहिजे आणि तशी अपेक्षा आहे माझी, ते करू शकतील. नंतर श्री संजय पेकम अध्यक्ष मिळावायचे आहेत. त्यांना जे त्यांची निवड जी केलेली आहे ती आज सार्थ झालेली आहे आणि ते उच्च पद्धतीचे असून त्यांचं उच्च शिक्षण आहे, त्याचा समाजाला काहीतरी फायदा करून द्यावा एवढंच त्यांना मी विनंती करतो. मला माझ्याबद्दल काहीच बोलायचं नाही आणि कुणाचाही वेळ घ्यायचा नाही. तसंच आपल्या पुणे शहराचे अध्यक्ष भानुदासजी वट्टमवार यांनी 17 वर्षे कार्यरत राहून जी समाजाची सेवा केली आहे त्याबद्दल कौतुक करण्याकरता शब्द कमी आहेत. तरी ह्या शब्दांचा त्यांनी हे जे मान आहे ते त्यांनी स्वीकृत करावं
आणि यापूर्वी याच्यानंतर तेवढ्याच तळमळीने आपल्या समाजाचं कार्य करावं ही माझी अपेक्षा आहे. नंतर आपले सर्वांचे आवडते नंदकुमार गादेवार हे सुरुवातीपासूनच कार्यरत आहेत. तशात ते महाराष्ट्र आर्य वैश्य समाजाचे महासभा त्याचे अध्यक्ष झालेले आहेत. त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक सर्वांनी टाळ्या वाजवून करावं. तसंच ऑनरेबल सौ माधुरी कोले ते सुद्धा महाराष्ट्र आर्यवैश्य महिला महासभेच्या अध्यक्षा आहेत. त्यांचंही कौतुक सर्वांनी करावं. नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपक निलावार साहेब नवराष्ट्र निर्माण समिती दिल्ली यांचे ते अध्यक्ष आहेत, विदर्भाचे अध्यक्ष आहेत. तरी त्या सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून कौतुक करावं आणि त्यांच्यातर्फे आपल्या समाजाकरता काय करता येईल त्याचं त्यांनी अवलोकन करावं. कारण काय निलावर म्हटल्यानंतर निलावर घराण्यातर्फे भरपूर अपेक्षा असतात, त्यांनी त्या पुरा कराव्या. नंतर ऑनरेबल अँड रेस्पेक्टेड जस्टिस ऑफ मुंबई हायकोर्ट श्री सुधाकर दत्तात्रय गुंडेवार यांचे श्रेय यांचं कौतुक कोणीही करू म्हणजे शब्दात करू शकत नाही, इतकं त्यांनी अचीव केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे खरोखरच मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा वेळ भाषणाचा नाही, आजचा वेळ आहे उपवर वधू आणि वर यांच्या सिलेक्शनचा आहे. तरी आपल्या लोकांचा भाषणामध्ये वेळ न घेता मी लवकरच भाषण संपवणार आहे. मला एवढं सांगायचं आहे, देशाच्या कानाकोपऱ्यातनं किंवा विदेशातनं जी लोकं आलेली आहेत त्यांनी ह्या संधीचा खरोखर फायदा करून घ्यावा आणि आम्हा लोकांना उपकृत करावं एवढी मी अपेक्षा करतो. कारण काय हे जे काय याची आपण मेळावा अरेंज केलेला आहे त्याच्या पाठीमागे कारण एकच असतं, लोकांना कमी खर्चामध्ये अनेक मुलं मुली पाहता याव्यात आणि त्यांची लग्न ठरावी ही मोठी. आणि इथं सर्व प्रकारचे पुण्यनगरी म्हटल्यानंतर सर्व हायली एज्युकेटेड असे लोक आलेले आहेत. तर त्याच्यामधनं मनपूर्वक एकच त्यांना सूचना आहे, त्यांनी मुलाचा किंवा मुलीचा सुसंस्कृतपणा अज्ञानपणा मोठ्याबद्दल आदर या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. फक्त लग्नाकरता लग्न करू नका, पण त्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा लुटता येईल एवढा त्यांनी विचार करावा. मग सर्व आजच्या उपवर वधू आणि वर या दोघांनाही शुभेच्छा मी देतो आणि ते याच्यामध्ये जास्तीत जास्त यशस्वी होतील एवढीच मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद निलावार साहेब. एक सोन्याचे ब्रेसलेट हरवले आहे, जेही कोणाला मिळालं असेल त्यांनी कृपया स्टेजवर आणून द्यावे. या पुढील कारवाईसाठी मी सौ प्रांजली कोंडावरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे. केवळ संपत्ती या विद्वत्तेमुळे नेतृत्व प्राप्त होत नाही, तर उत्कट स्वदेशप्रेम व समाजाबद्दलची आत्मीयता हीच यशस्वी नेतृत्वाची कसोटी असते. अशाच नेत्याच्या मार्गदर्शनाखाली जनता व समाज उत्साहाने मार्गक्रमण करीत असतो. समाजसेवा हाच कार्याचा उद्देश असेल. कोणतेही सार्वजनिक कार्य स्वार्थी महत्त्वाकांक्षेने प्रेरित नसेल. निरलसता व कर्तव्य तत्परता हे त्यांचे
स्वभाव विशेष असतील तर कुठलाही नेता राजकीय, सहकार व सामाजिक क्षेत्रामध्ये अखंडितपणे एखाद्या पदावर राहून कार्य करू शकतो. याच सूत्राप्रमाणे आपण आर्यवैश्य समाज नगरेश्वर देवालय या संस्थेचे गेली 17 वर्षे अखंडितपणे अध्यक्षपदी राहून कार्य करीत समाजसेवेचे व्रत अंगीकारले आहे. आपले कार्य पुण्यापुरतेच मर्यादित न ठेवता आपण पुणे व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वासवी क्लब स्थापन करण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. आपण महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे उपाध्यक्ष म्हणून होता, तर सध्या आर्यवैश्य महासभा पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहात. पुण्यातील नगरेश्वर देवालयाचा जीर्णोद्धार आपल्याच कारकिर्दीमध्ये झाला असून आपण सलग 8 मेळाव्यांचे यशस्वी आयोजन देखील केले आहे. फक्त सामाजिक क्षेत्रात नव्हे तर राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपण सक्रिय असून सध्या राष्ट्रीय काँग्रेस धनकवडी शाखेचे सचिवपदी विराजमान आहात. आपल्या कार्याची पावती म्हणून सन 2006 मध्ये पुण्यातील समाज बांधवांनी आपला नागरी सत्कार केला आहे. यावर्षीच्या मेळाव्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त सुटसुटीतपणा आणून नाविन्यपूर्ण उपवर उपवधूसाठी हितकारक निर्णय घेऊन मेळाव्याचे आयोजन केले आहे. अर्थातच हे व्यक्तिमत्व आहे श्री भानुदासजी वट्टमवार, अध्यक्ष आर्यवैश्य समाज नगरेश्वर देवालय पुणे. श्री प्रशांत निलावार यांना विनंती करते, आपण कृपया श्री भानुदास वट्टमवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. श्री प्रशांत निलावार. प्रशांत निलावार या ठिकाणी उपस्थित नाही. श्री मधुकर छिद्रवार यांना मी विनंती करते, त्यांनी कृपया मंचावर यावं.